कडुलिंब आणि गोड परंपरा. गुढीपाडव्याच्या दिवशी एक खास परंपरा पाळली जाते, ती म्हणजे कडुलिंब आणि गोड खाण्याची परंपरा. पण या छोट्या परंपरेमागे एक मोठा अर्थ दडलेला आहे. गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस मानला जातो. या दिवशी लोक गुढी उभारतात, देवाची पूजा करतात आणि आनंदाने नवीन वर्षाचे स्वागत करतात. याच दिवशी घराघरात कडुलिंबाची पाने आणि गूळ खाण्याची परंपरा आहे. कडुलिंबाची चव कडू असते, तर गूळ गोड असतो. ही दोन्ही चव एकत्र खाण्यामागे एक सुंदर संदेश आहे. जीवनात फक्त आनंदच नसतो, कधी सुख तर कधी दुःख, कधी गोड तर कधी कडू अनुभव येतात. पण जसे आपण कडू आणि गोड चव एकत्र स्वीकारतो, तसेच जीवनातील प्रत्येक अनुभव स्वीकारायला शिकले पाहिजे. आयुर्वेदानुसार कडुलिंबामध्ये औषधी गुण असतात. तो शरीर शुद्ध करतो आणि आरोग्यासाठीही लाभदायक असतो. म्हणूनच गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंब आणि गोड खाण्याची परंपरा सुरू झाली असे मानले जाते. यातून आपल्याला शिकवण मिळते, जीवनात कडू आणि गोड अनुभव दोन्ही येतात, पण प्रत्येक अनुभव आपल्याला अधिक मजबूत आणि शहाणे बनवतो.